गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स आणि याच्यामध्ये आपण थर्ड पार्ट पाहतोय इथर्स. तर इथर्समध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय प्रिपरेशन ऑफ इथर्स. तर याच्यामध्ये ऑलरेडी आपण 4 मेथड कंप्लीट केलेले आहेत आणि आज आपण पाहतोय 5 नंबर मेथड AMDM. तर AMDM म्हणजे काय, तर अल्कॉक्सी मर्क्युरेशन डिमर्क्युरेशन. AMDM म्हणजे काय, अल्कॉक्सी मर्क्युरेशन डिमर्क्युरेशन. पहा, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्समध्ये आपण जो फर्स्ट पार्ट पाहिला अल्कोहोल्स, तर त्याच्यामध्ये आपण एक पॉईंट पाहिला होता प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. त्याच्यामध्ये एक मेथड होती अल्कोहोलचं प्रिपरेशन करण्यासाठी, कोणती, OMDM. तर OMDM म्हणजे काय, ऑक्सी मर्क्युरेशन डिमर्क्युरेशन. तर OMDM ही कोणती मेथड आहे, तर अल्कोहोलचं प्रिपरेशन करण्यासाठी यूज केली जाते. पहा, ती जर तुम्हाला व्यवस्थित समजली असेल तर ही तुम्हाला व्यवस्थित समजणार. पहा, OMDM आणि AMDM सेमच आहे, फक्त OMDM अल्कोहोलचं प्रिपरेशन करण्यासाठी आणि AMDM इथरचं प्रिपरेशन करण्यासाठी आहे. आधी आपण काय करूया, OMDM पाहूया. OMDM काय आहे, OMDM थोडीशी रिवाईज पण होईल तुमचे आणि OMDM समजले की तुम्हाला AMDM समजते. एकदम सिम्पल रिएक्शन्स आहेत ह्या दोन्ही पण. याच्यामध्ये आपण फर्स्ट काय पाहूया, AMDM जी आपण अल्कोहोल्समध्ये पाहिली होती. OMDM म्हणजे काय, ऑक्सी मर्क्युरेशन डिमर्क्युरेशन. ऑलरेडी आपण ही मेथड इन डिटेल पाहिलेली आहे विथ मेकॅनिझम. इथं फक्त आपण काय करतोय, AMDM समजण्यासाठी OMDMचं आपण एक एक्झाम्पल घेतोय. याचं एक्झाम्पल तुम्हाला समजलं की AMDM लगेच समजणार तुम्हाला. पहा, OMDM म्हणजे ऑक्सी मर्क्युरेशन डिमर्क्युरेशन. तर इथे आपण काय करूया, एक अल्किन घेऊया. अल्किन CH3CH डबल बॉन्ड CH2. कोणता अल्किन आहे हा, प्रोपिन आहे. दिस इज अनसिमेट्रिकल अल्किन. पहा, आपण मुद्दाम काय करतोय, अनसिमेट्रिकल अल्किन घेतोय. अनसिमेट्रिकलमध्ये तुम्हाला ॲडिशन व्यवस्थित करता आली की सिमेट्रिकलमध्ये तर काही प्रॉब्लेमच नाही आहे, तुम्हाला इझी करता येईल ते. पहा, दिस इज अनसिमेट्रिकल अल्किन प्रोपिन. पहा, याच्यामध्ये ऑक्सी मर्क्युरेशन करायचं. फर्स्ट काय करायचं, ऑक्सी मर्क्युरेशन. OM म्हणजे ऑक्सी मर्क्युरेशन. तर त्याच्यासाठी काय करायचं, फर्स्ट घ्यायचा मर्क्युरिक ॲसिटेट म्हणजे HgOAc टॉईस. आठवलं, HgOAc टॉईस. आणि त्यानंतर सेकंड याच्यामध्ये काय करायचं आहे, सेकंड घ्यायचं आहे वॉटर H2O. पहा, हे झालं तुमचं ऑक्सी मर्क्युरेशन. आणि DM करण्यासाठी, DM म्हणजे काय, डिमर्क्युरेशन करण्यासाठी आपण काय यूज करतो, NaBH4 म्हणजे सोडियम बोरो हायड्राईड. पहा, 1 2 म्हणजे काय, ऑक्सी मर्क्युरेशन. आणि थर्ड कायसाठी यूज केलं आपण, डिमर्क्युरेशनसाठी. याचं मेकॅनिझम आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे, ते परत एकदा तुम्ही पाहू शकता. आता पहा, इथे आपल्याला प्रोडक्ट काय मिळेल, तो महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्याला इथे प्रोडक्ट काय मिळेल. एकदम सिम्पल आहे. काय करायचं आहे, फक्त ह्या वॉटरची ॲडिशन याच्यामध्ये करायची आहे. पहा, वॉटर आपण कसं लिहितो, तर वॉटर आपण असं लिहितो HOH. तर इथे H असतो पॉझिटिव्ह आणि OH असतो निगेटिव्ह. म्हणजे हा काय झाला, अनसिमेट्रिकल रिएजन झाला वॉटर. आणि काय करायचं, फक्त मार्कोनिकोप्स रूल यूज करायचा आहे. इथे कार्बोकॅटायन तयार होत नाही, काही नाही. फक्त काय करायचं आहे तुम्हाला, ॲडिशन ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू मार्कोनिकोप्स रूल आहे. सर्वांच्या लक्षात मार्कोनिकोप्स रूल काय सांगतो, मार्कोनिकोप्स रूल, निगेटिव्ह पार्ट ऑफ दी रिएजन गेट्स अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. दिस इज मार्कोनिकोप्स रूल. मग मला सांग, निगेटिव्ह पार्ट कोणता आहे, OH मायनस. तो अशा कार्बन ॲटमला अटॅच करायचा की ज्या कार्बन ॲटमला हायड्रोजन ॲटम कशा आहेत, कमी आहेत. मग मला सांग, जर OH मायनस तुम्ही CHला अटॅच केला तर हा जो H प्लस आहे तो H प्लस तुम्ही ह्या कार्बन ॲटमला अटॅच करणार ना. हां, ठीक आहे. मग ॲडिशन केल्यामुळे काय होणार, एक बॉन्ड रिमूव्ह होणार. मग कंपाऊंड कोणता मिळाला, CH3. पहा, CH3 पुढे CHला काय अटॅच झालं, OH. इथे बॉन्ड कोणता राहिला, सिंगल बॉन्ड. आणि CH2ला काय अटॅच झालं, H. त्यामुळे काय तयार झालं, CH3. दिस इज प्रोडक्ट आयसोप्रोपाइल अल्कोहोल. पहा, याचं IUPAC नेम आपण लिहूया. दिस इज प्रोपॅन्टो ऑइल. आहे ना, एकदम सिम्पल प्रोडक्ट लिहिण्याचं. तुम्हाला काय मेकॅनिझम वगैरे तुम्हाला जास्त विचारणार नाही JEE मेन्सच्या एक्झाममध्ये. आणि बोर्ड एक्झाममध्ये तर ही तुम्हाला रेशन विचारणार पण नाहीत, कारण बोर्ड एक्झाममध्ये आपल्याला ही दिली पण नाही आहे. नीट आणि JEEमध्ये विचारतात ही रेशन, पण तुम्हाला मेकॅनिझम जास्त करून विचारत नाहीत. फक्त तुम्हाला काय विचारतात, प्रोडक्ट. आणि प्रोडक्ट लिहिणं एकदम सिम्पल आहे. काय करायचं आहे, फक्त वॉटरची ॲडिशन करायचे आहे अकॉर्डिंग टू मार्कोनिकोप्स रूल. समजलं, तर हा जरा प्रोडक्ट तयार. पहा, ॲरोवरती जास्त लिहिलेलं आहे, हे 3 पॉईंट ॲरोवरती लिहिले आहेत. याचा अर्थ आपल्याला वाटतं ही खूप अवघड रिएक्शन आहे, खूप डिफिकल्ट रिएक्शन आहे. पण ही रिएक्शन डिफिकल्ट वगैरे काही नाही आहे, एकदम सिम्पल रिएक्शन आहे. फक्त आपण काय केलं आहे, वॉटरची ॲडिशन केले फक्त अकॉर्डिंग टू मार्कोनिकोप्स रूल. पहा, इथे आपण नोट लिहूया.
हां नोट काय येणार ॲडिशन ऑफ वॉटर काय केलं आपण याच्यामध्ये ॲडिशन ऑफ वॉटर टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू यम रूल याचा अर्थ मार्कोनिकोव्स रूल समजलं सर्वांना हे. आता ही झाली आपली OM-DM ऑक्सीमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन. पहा OM-DM मध्ये काय तयार होतो अल्कोहोल तयार होतो आणि काय घेतलं जातं वॉटर. आत्ता आपण पाहूया AM-DM ही जी आपली ह्या पॉईंटमधली रिएक्शन आहे अल्कॉक्सीमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन AM-DM म्हणजे काय अल्कॉक्सीमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन. पहा सेम रिएक्शन प्रोपीन. पहा प्रोपीनचं स्ट्रक्चर काय CH3CH डबल बॉन्ड CH2 दिस इज अनसिमेट्रिकल अल्किन. पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करतोय HG. पहा फर्स्ट आहे HgOAC ट्वाईस मर्क्युरिक ॲसिटेट सेम. आता इथं काय घेतलं आपण वॉटर त्याच्याऐवजी काय घ्यायचं अल्कोहोल. पहा समजा आपण अल्कोहोल हा घेतला CH3OH दिस इज मिथाइल अल्कोहोल आणि थर्ड स्टेपमध्ये काय आहे NaBH4 दिस इज यूज फॉर डिमर्क्युरेशन. म्हणजे पहा NaBH4 NaBH4 यूज केले म्हणजे काय झालं आहे डिमर्क्युरेशन झालेलं आहे. मेकॅनिझममध्ये आपण सांगितलेलं आहे. पहा इथं डिफरन्स काय वॉटर आणि अल्कोहोलमध्ये OM-DM वॉटर आहे AM-DM अल्कोहोल आहे. पहा याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आता फक्त जसं आपण इथं वॉटरचे ॲडिशन केले होते तसं इथं आपण अल्कोहोलचे ॲडिशन करतो आहे. पहा अल्कोहोल CH3OH तो मी असं लिहितो आहे CH3OH. पहा याच्यामध्ये निगेटिव्ह पार्ट कोण आहे OCH3 आणि पॉझिटिव्ह पार्ट कोण आहे H. येतं लक्षात सर्वांच्या वॉटरमध्ये काय होता आठवतं ना वॉटर आपण असं लिहिलं होतं OH H पॉझिटिव्ह OH निगेटिव्ह. जसं वॉटरमध्ये केलं आहे सेम त्या टाईप आपण अल्कोहोलमध्ये केलेलं आहे. आणि सेम रूल यूज करायचा कोणता कोणता मार्कोनिकोव्स रूल. काय सांगतो मार्कोनिकोव्स रूल निगेटिव्ह पार्ट ऑफ दी रिएजंट गेट्स अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. मग मला सांगा हा जो निगेटिव्ह पार्ट आहे कोणता OCH3- तो कुठे अटॅच करायचा ह्या कार्बन ॲटमला आणि हा H+ कुठे अटॅच करायचा ह्या कार्बन ॲटमला अटॅच करायचा. मग सांगा कंपाऊंड काय मिळेल आपल्याला CH3 पुढे CH. इथे सर्वांच्या लक्षात CH इथं बॉन्ड कोणता राहील सिंगल बॉन्ड. सांगा इथे काय तयार होईल पहा हा H+ इथे अटॅच झाला म्हणजे काय तयार झालं CH3 आणि ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच होणार सांगा OCH3 अटॅच होणार म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये बॉन्ड येणार OCH3 हा तयार झाला तुमचा इथर. एकदम सिंपल आहे ना. हा ग्रुप कोणता आहे आयसोप्रोपाईल आणि हा ग्रुप कोणता आहे मिथाइल. अल्फाबेटिकली कुणाचं नाव फर्स्ट येईल आयसोप्रोपाईल त्यानंतर काय येणार मिथाइल आणि लास्ट काय येणार इथर. आयसोप्रोपाईल मिथाइल इथर याचा IPS नेम करणार 1 2 3 किंवा 1 2 3 2ला OCH3 म्हणजे मिथॉक्झी ग्रुप अटॅच आहे 2 मिथॉक्झी आणि 3 कार्बन ॲटम आहेत चेनमध्ये त्यामुळे करणार प्रोपेन 2 मिथॉक्झी प्रोपेन. एकदम सिंपल आहे. इथं वॉटरची ॲडिशन केली इथे अल्कोहोलची ॲडिशन केली सेम अकॉर्डिंग टू मार्कोनिकोव्स रूल. एकदम सिंपल आहे. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलसाठी OM-DM प्रिपरेशन ऑफ इथरसाठी AM-DM याला म्हणायचं अल्कॉक्सीमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन. समजलं का सर्वांना हे आहे ना सिंपल. आता तुम्हाला एक्झाममध्ये कसं कळणार की कोणती OM-DM आहे आणि कोणती AM-DM आहे कसं तुम्ही आयडेंटिफाय करणार सांगा बरं. याच्यामध्ये एक कंपाऊंड लक्ष ठेवायचा त्याच्यावरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकताय की ही OM-DM आहे का AM-DM आहे. तो म्हणजे कोणता जर वॉटर दिलेला असेल तर OM-DM असणार 100% आणि अल्कोहोल दिला असेल तर ती रिएक्शन कोणते 100% AM-DM. वॉटर दिला असेल तर अल्कोहोल तयार होणार वॉटर दिला असेल तर अल्कोहोल तयार होणार आणि अल्कोहोल दिला असेल तर इथर तयार होणार. बस एवढंच आहे. मग सांगा इथे आपण काय केलं जसं आपण इथं नोट दिली तशी इथं आपण नोट लिहूया. सांगा नोट काय येणार ॲडिशन ऑफ अल्कोहोल कोणतंही अल्कोहोल घ्या ROH मी इथं जनरल लिहितो आहे. ॲडिशन ऑफ अल्कोहोल टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू मार्कोनिकोव्स रूल. इथे कोणताही कार्बोकॅटायन तयार करायचं नाही. कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट होत नाही आहे रिंग एक्सपान्शन होत नाही. जिथे कार्बोकॅटायन तयार होतो तिथे रिअरेंजमेंट होतं तिथे रिंग एक्सपान्शन होतं. इथे कुठलाही कार्बोकॅटायन तयार होत नाही कुठलाही रिंग एक्सपान्शन होत नाही रिअरेंजमेंट होत नाही. सिंपल फक्त काय करायचं आपल्याला मार्कोनिकोव्स रूल यूज करायचा आहे वॉटरसाठी पण आणि अल्कोहोलसाठी पण. आहे ना सिंपल नोट करा हे. पहा याच्यावरती आपण क्वेश्चन पाहूया. पहा क्वेश्चन काय आहे
आयडेंटिफाय एक्स अँड वाय इन दी फॉलोविंग रिएक्शन. तुम्हाला इथे एक रिएक्शन दिलं आहे आणि त्याच्यामध्ये एक्स आणि वाय तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत. पहा याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला एक अल्किन दिलं आहे. अल्किन कोणत्या सांगा, सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे. दिस इज अनसिमेट्रिकल अल्किन ब्यूट 1 पहा फर्स्ट काय केलं आहे, ऑक्सीमर्क्युरेशन आणि नंतर एक पहा फर्स्ट अल्कॉक्सीमर्क्युरेशन आहे, अल्कोहोल आहे सॉरी. फर्स्ट काय आहे, अल्कॉक्सीमर्क्युरेशन आहे. अल्कॉक्सीमर्क्युरेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, एक्स मिळेल आणि एक्सची रिएक्शन NaBH4 सोबत केल्यानंतर काय होणार, डिमर्क्युरेशन होणार आणि आपल्याला काय मिळणार, वाय मिळणार. येथे सर्वांच्या लक्षात पहा एकदम सिंपल आहे. तर हा आहे अनसिमेट्रिकल अल्किन आणि फर्स्ट आपल्याला करायचं आहे अल्कॉक्सीमर्क्युरेशन. पहा आपल्याला काय दिलं आहे, अल्कोहोल. कोणतं अल्कोहोल आहे सांगायचं, CH3OH आहे, CH3OH. तर CH3O निगेटिव्ह आहे आणि H कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट काय करायचं, पहा NaBH4 अजून यूज केलं नाही, फक्त आपण हे दोनच यूज केले. त्यावेळेस काय करायचं पहा, ज्यावेळेस आपण फर्स्ट HgOAC ट्वाईस आणि मिथाइल अल्कोहोल यूज करतो त्यावेळेस फर्स्ट फक्त काय करायचं, हा जो निगेटिव्ह पार्ट आहे तो फक्त अटॅच करा. सांगा कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच करणार, हा निगेटिव्ह पार्ट. ज्या कार्बन ॲटमला हायड्रोजन ॲटम कमी आहेत त्या कार्बन ॲटमला फर्स्ट काय करायचा, निगेटिव्ह पार्ट अटॅच करायचं. मग सांगा काय तयार होईल, CH3 CH2 पुढे CH आणि CHला काय अटॅच करायचा, OCH3. सांगा इथे बॉन्ड कोणता राहणार, सिंगल बॉन्ड राहणार. पहा इथे काय आहे, CH2 आहे आणि ह्या CH2ला काय अटॅच करायचं, Hg आणि एक OAC ॲड करायचा. दिस इज कॉल्ड अल्कॉक्सीमर्क्युरेशन. तर हे फर्स्ट काय झालं, अल्कॉक्सीमर्क्युरेशन. हा H आपण अटॅच केलेला नाही आहे. हे झालं फर्स्ट अल्कॉक्सीमर्क्युरेशन. हा तुमचा काय असेल, एक्स असेल. दिस इज कॉल्ड एक्स. आणि पुढे आता काय केलं तुम्ही, NaBH4 यूज केलं म्हणजे डिमर्क्युरेशन करताय. फक्त काय करायचं, हा HgOAC काढायचा आणि त्या ठिकाणी फक्त H अटॅच करायचा. मग सांगा काय तयार होईल, CH3 CH2 CH इथे येणार OCH3 सिंगल बॉन्ड आणि आता इथे काय अटॅच करायचा, CH2H. पहा जेव्हा तुम्ही NaBH4 यूज करता त्यावेळेस काय होतं, हा HgOAC रिमूव्ह होतो म्हणजे डिमर्क्युरेशन होतं आणि त्या ठिकाणी काय अटॅच होतो, H अटॅच होतो. हा तुम्ही H असा दाखवला तरी पण चालेल किंवा सिम्पली हा H आणि हा CH2 असा मिळून काय तयार होणार, CH3 तयार होणार अँड दिस इज कॉल्ड वाय. समजलं सर्वांना. तर हा आहे एक्स आणि हा आहे वाय. म्हणजे फर्स्ट काय केलं आपण, अल्कॉक्सीमर्क्युरेशन आणि नंतर आपण काय केलं, NaBH4 यूज करून डिमर्क्युरेशन केलं. इथे सर्वांच्या लक्षात. आणि तुम्हाला हा दिलेला आहे होमवर्क. एकदम सिम्पल आहे. 3 रिएक्शन तुम्हाला दिलेले आहेत होमवर्कमध्ये. एकदम सिम्पल आहे. फक्त काय करायचं आहे तुम्हाला, अल्कोहोलची ॲडिशन करायची आहे अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल. समजलं, नोट करा. ही पहा 6 नंबर मेथड आहे ॲडिशन ऑफ अल्कोहोल्स टू अल्किन्स. जर आपण अल्किनमध्ये अल्कोहोलची ॲडिशन केली तरीसुद्धा काय तयार होतात, इथर तयार होतात. आपण पाहूया एक्झाम्पल्स. पाहिच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. हां अल्किनचं आपण एक एक्झाम्पल पाहूया. CH2 डबल बॉन्ड CH2 दिस इज कॉल्ड इथिन. कोणता अल्किन आहे, हा इथिन. आणि इथिन हा सिमेट्रिकल अल्किन आहे. कोणता अल्किन आहे, सिमेट्रिकल. पण याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फक्त अल्कोहोलची ॲडिशन करायची आहे. अल्कोहोल फॉर एक्झाम्पल आपण अल्कोहोल घेऊया CH3OH अँड दिस इज कॉल्ड मिथेनॉल. दिस इज कॉल्ड मिथेनॉल इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड याच्यामध्ये ॲसिड यूज करायचं आहे H2SO4. ॲसिड यूज करायचं आहे H2SO4. पहा ॲसिड यूज केलं म्हणजे आपल्याला हा काय देणार, H+ देणार, प्रोटॉन देणार. आपण मेकॅनिझममध्ये ते पाहणारच आहेत. पहा याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आता, ॲडिशन करायचं आहे. अल्कोहोलची ॲडिशन अल्किनमध्ये. आपल्याला माहिती आहे ह्या अल्कोहोलमध्ये निगेटिव्हली चार्ज कोण आहे, CH3O- आणि पॉझिटिव्हली चार्ज कोण आहे, H+. अल्किन तुमचा सिमेट्रिकल आहे त्यामुळे कोणताही रूल यूज करायचा नाही. इथे लक्षात. सिम्पली आपण हा H+ कोणत्याही कार्बन ॲटमला अटॅच करू शकतो आणि हा निगेटिव्ह पार्ट आपण कोणत्याही कार्बन ॲटमला अटॅच करू शकतो. समजा आपण H+ ह्या कार्बन ॲटमला अटॅच केला. समजा आपण H+ ह्या कार्बन ॲटमला अटॅच केला तर हा जो CH3O- आहे तो आपल्याला ह्या कार्बन ॲटमला अटॅच करावा लागेल. मग सांग कंपाऊंड काय तयार होईल, CH3 तयार होणार. इथे हा H+ इथे अटॅच झाला म्हणजे CH3 तयार झाला. बॉन्ड कोणता राहिला, सिंगल बॉन्ड. पुढे CH2 ॲज इट इज. पुढे हा CH2 आणि ह्या CH2ला काय अटॅच होणार पहा, एकदम सिम्पल आहे, OCH3 अटॅच होणार. CH3O नाही, OCH3. पहा O आणि पुढे CH3. इथे सर्वांच्या लक्षात. तर आपण काय केलं आहे, ह्या कार्बन ॲटमला H+ आणि ह्या कार्बन ॲटमला OCH3 अटॅच केला आहे. हा तयार झाला तुमचा इथर. एकदम सिम्पल आहे. सांग कोणता इथर आहे हा, इथाइल मिथाइल इथर. याचा IUPAC नेम काय, पहा मी इथे IUPAC नेम लिहितोय. दिस इज मिथॉक्झी
दिस इज कॉल्ड मिथॉक्झी इथेन तयार झाला. समजते सर्वांना? एकदम सिम्पल आहे. आपण आता काय करूया, अनसिमेट्रिकल अल्किन घेऊया. अनसिमेट्रिकल अल्किन म्हणजे CH3 CH डबल बॉन्ड CH2 दिस इज प्रोपेन आणि प्रोपेन हा कसा आहे, अनसिमेट्रिकल अल्किन आहे. प्लस याच्यामध्ये आपण काय करूया, मिथेनॉलची ॲडिशन करूया CH3OH. इथे निगेटिव्ह पार्ट कोण आहे, CH3O मायनस आणि Hमध्ये चार्ज कोण आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड H2SO4. आता सांगा तुम्ही काय करणार, हा तुमच्याकडे अनसिमेट्रिकल रिएजंट आहे अल्कोहोल आणि हा आहे अनसिमेट्रिकल अल्किन. दोन्हीही अनसिमेट्रिकल आहेत. दोन्हीही अनसिमेट्रिकल असतील तर काय यूज करायचा, मॉर्कोनी-कुप्स रूल यूज करता. मॉर्कोनी-कुप्स रूल काय सांगतो आपल्याला, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट्स अटॅच टू दॅट कार्बन अटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन अटम आणि हा H प्लस काय करायचा मग इथे अटॅच करायचा. जर तुम्ही निगेटिव्ह पार्ट ह्या कार्बन अटमला अटॅच केला तर पॉझिटिव्ह पार्ट तुमचा ह्या कार्बन अटमला अटॅच होईल. मग सांग काय तयार होईल, इथे तयार होईल CH3 पुढे CH. ह्या सेला काय अटॅच होणार आहे, ह्या सेला अटॅच होणार आहे OCH3. हा OCH3 त्यानंतर पुढे इथे राहणार सिंगल बॉन्ड, पुढे हा CH2 आणि हा H काय तयार होईल, CH3 तयार होईल. हा तयार झाला तुमचा इथर. इथे सेंट्रल ऑक्सिजन आहे, ह्या साईडला मिथाइल ग्रुप आहे आणि ह्या साईडला आयसोप्रोपाइल ग्रुप आहे म्हणजे हा इथर आहे. कोणता इथर आहे, हा आयसोप्रोपाइल मिथाइल इथर. IUPAC नेम कायचा, 2-मिथॉक्झी. IUPAC नेम आहे 2-मिथॉक्झी प्रोपेन. IUPAC नेम 2-मिथॉक्झी प्रोपेन. जर अल्किन अनसिमेट्रिकल असेल तर कोणता रूल यूज करायचा, मॉर्कोनी-कुप्स रूल यूज करायचा. आता मी एक सेंटेन्स सांगतोय, ते सेंटेन्स खूप केअरफुली तुम्ही ऐकायचं आहे. अनसिमेट्रिकल असेल तर आपण काय यूज केलं, तर मॉर्कोनी-कुप्स रूल यूज केला. पण प्रत्येक अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये मॉर्कोनी-कुप्स रूल लागू होत नाही. आता ह्या रेषामध्ये लागू झाला ठीक आहे, पण जर तुम्हाला एक मी अनसिमेट्रिकल अल्किन दिला आणि जर तुम्ही अल्कोहोलची ॲडिशन त्याच्यामध्ये केली तर प्रत्येक रिएक्शनसाठी लागू होईल असंच नाही. तर याचं मेकॅनिझम खूप महत्त्वाचं आहे. कारण मेकॅनिझममध्ये काय तयार होतो, कार्बोकॅटायन तयार होतो आणि जिथे कार्बोकॅटायन तयार होतो तो आपली डोकेदुखी वाढतो. हे मी तुम्हाला पाठीमागं सांगत आलेलो आहे. कार्बोकॅटायन जर तयार झाला तर तिथं काय काय होऊ शकतं, फर्स्ट म्हणजे कार्बोकॅटायनचं रिअरेंजमेंट होऊ शकतं, मोर स्टेबल कार्बोकॅटायन तयार होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे रिंग एक्सपान्शन पण होऊ शकतं. आज लक्षात, 4 मेंबर्ड रिंग असेल तर 5 मेंबर्ड होऊ शकते, 5 मेंबर्ड असेल तर 6 मेंबर्ड होऊ शकते. रिंग एक्सपान्शन आणि कार्बोकॅटायनचे रिअरेंजमेंट होतं. समजलं सर्वांना? तर माझा सांगण्याचा उद्देश काय होता की प्रत्येक अनसिमेट्रिकल अल्किनला तुम्ही मॉर्कोनी-कुप्स रूल लागू करू शकत नाही. समजलं सर्वांना? तर का लागू करू शकत नाही तुम्ही, तर त्याचा आपण मेकॅनिझम पाहूया. मेकॅनिझम ह्या रिएक्शनचा मेकॅनिझम. याच्यामध्ये आपण फर्स्ट घेऊया एक अल्किन CH2 डबल बॉन्ड CH2. हा अल्किन आहे. प्लस हा आपल्याला ॲसिड काय देतो सांगा, तर ॲसिड आपल्याला देतो H प्लस. आता मला सांगा हा कसा आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे आणि हा कसा आहे, इलेक्ट्रॉन रिच आहे. म्हणजे हा याच्यावरती अटॅक करणार. पाय बॉन्ड वीक आहे त्यामुळे पाय बॉन्ड काय करणार, याच्यावरती अटॅक करणार. मग सांगा हा H प्लस कोणत्या कार्बन अटमला अटॅच करणार तुम्ही. आता हा सिमेट्रिकल आहे त्यामुळे तुम्ही कुठे अटॅच करू शकताय. समजा आपण हा H प्लस ह्या कार्बन अटमला अटॅच केला तर पुढेचं स्ट्रक्चर आपल्याला काय मिळणार, CH3 इथं राहणार सिंगल बॉन्ड, पुढे CH2. याची व्हॅलन्सी 4 कंप्लीट झाली, पण याची कंप्लीट झाले का, नाही. त्यामुळे याच्यावरती चार्ज कोण देणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार. मला सांगा कार्बन अटमवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्या स्पेसिसला आपण काय म्हणतो, कार्बोकॅटायन असं म्हणतो. त्या स्पेसिसला आपण काय म्हणतो, कार्बोकॅटायन. कार्बन अटमवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर ती स्पेसिस कोणती होते, कार्बोकॅटायन होते. इथे सर्वांच्या लक्षात एकदम सिम्पल आहे. त्यानंतर आता येतो हा आपला अल्कोहोल. अल्कोहोल कोणता आहे, मिथाइल अल्कोहोल. तुम्ही कोणताही अल्कोहोल यूज केला तरी पण चालतो. दिस इज मिथाइल अल्कोहोल. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन ॲटमवरती किती लोन पेअर असतात, ऑक्सिजन ॲटमवरती असतात 2 लोन पेअर. पाहिजे त्यातली एक लोन पेअर काय करेल, तर ह्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बन अटमवरती अटॅक करेल. म्हणजेच काय होणार, ह्या Cमध्ये आणि ह्या Oमध्ये सिंगल बॉन्ड तयार होणार. म्हणजे आपल्याला जे पुढचं स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल, ते स्ट्रक्चर आपल्याला असं मिळेल, CH3 CH2 पुढे ह्या CH2वरती ह्या Cवरती कोणी अटॅक केला आहे, ओन अटॅक केला आहे. म्हणजे ह्या Cला काय अटॅच होणार, O. ह्या Oला काय अटॅच आहे, इकडे CH3 अटॅच आहे, हा CH3. त्यानंतर ह्या Oला अजून काय अटॅच आहे, H अटॅच आहे. तो H मी काय करतोय,
इथं वरती अटॅच करतोय किंवा खाली केला तरी चालेल. ह्या ओची व्हॅलन्सी किती झाली सांगा, 3 झाले. आणि त्यामुळे ओवरती चार्ज कोणता आला, ओवरती चार्ज आला पॉझिटिव्ह चार्ज. आता शेवटच्या स्टेपमध्ये काय करायचं, प्रोटॉन रिमूव्ह करायचा. प्रोटॉन म्हणजे काय, H+ रिमूव्ह करायचा. H+ कसा रिमूव्ह करणार तुम्ही, पहा ओमध्ये आणि एचमध्ये बॉन्ड आहे. ह्या बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2. हे 2 इलेक्ट्रॉन कोण घेतो, हा ऑक्सिजन ॲटम घेतो. आणि त्यामुळे हा जो H+ आहे तो H+ काय होतो, रिमूव्ह होतो. म्हणजे आपल्याला काय मिळालं, CH3 CH2O, त्यानंतर इथे CH3 आणि हा H+ काय झाला आहे, रिमूव्ह झाला आहे H+. जो H+ आपण इथे यूज केला होता तोच H+ पुढे रिमूव्ह झाला आहे. म्हणजे हा H+ कोणाचा होता, ॲसिडचा, तोच H+ काय झाला परत रिमूव्ह झाला आहे. म्हणजे इथं आपल्याला काय मिळालं आहे, इथर मिळालं. कोणतं इथर आहे, हा तोच इथर आहे, मिथॉक्झी इथेन. समजलं. तर हे होतं मेकॅनिझम. आता मेकॅनिझममध्ये फक्त एक पॉईंट तुम्हाला खूप महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, तो म्हणजे कोणता, की ह्या मेकॅनिझममध्ये ह्या रिएक्शनमध्ये कार्बोकॅटायन तयार होतो. आणि कार्बोकॅटायन जर तयार झाला तर कार्बोकॅटायनचं रिअरेंजमेंट पण होऊ शकतं आणि रिंग एक्सपान्शन पण होऊ शकतं. समजलं सर्वांना. तर हे नोट करा. अजून एक सेंटेन्स आपल्याला इम्पॉर्टंट लिहायचं आहे, नोट करा. हे पहा, आत्ता आपण काय पाहिलं, मेकॅनिझम पाहिलं. त्या मेकॅनिझमवरून आपल्याला एक इम्पॉर्टंट पॉईंट लिहायचा आहे. पहा, कोणता पॉईंट लिहायचा आहे, प्रत्येक वेळेस आपण हा पॉईंट लिहितोय. कार्बोकॅटायन तयार झाल्यानंतर कार्बोकॅटायन इज फॉर्म. पहा, फर्स्ट पॉईंट इज कार्बोकॅटायन इज फॉर्म. कार्बोकॅटायन तयार होतो. सो रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन. रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन. C+ म्हणजे काय, कार्बोकॅटायन. का फुल वर्ड लिहायचा, लक्षात येईल ना. रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन. किंवा अजून काय होऊ शकतं सांगा, इथं रिंग एक्सपान्शन पण होऊ शकतं. ऑर रिंग एक्सपान्शन टेक्स प्लेस. पहा, अशा टाईपचं आपण एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, एक्झाम्पल आहे CH3 डबल बॉन्ड CH2 आणि ॲरोवरती लिहिलं आहे अल्कोहोल CH3OH आणि फक्त काय देतात H+. तर H2SO4च्या ऐवजी काय देतात, H+. हे आपण पाठीमागं पण खूप वेळेस पाहिले. जर ॲसिड असेल तर तिथं H2SO4 असं डायरेक्ट लिहितात किंवा मग सिम्पली H+ असंही लिहितात. इथे लक्षात सांगा आता. आणि तुम्हाला विचारलं आहे ह्या रिएक्शनचा कोणता प्रॉडक्ट तयार होईल ते. आणि जर तुम्ही इथं मॉर्कोनिकोव्स रूल अप्लाय केला, मॉर्कोनिकोव्स रूल जर तुम्ही लागू केला, कारण अल्किन अनसिमेट्रिकल आहे आणि हा रिएजंटसुद्धा अनसिमेट्रिकल आहे. आणि जर तुम्ही इथे मॉर्कोनिकोव्स रूल जर लागू केला तर तुमचा हा प्रॉडक्ट चुकणार आहे. आलं लक्षात, समजतं आहे सर्वांना. पहा, एखादा काय करेल, इथं मॉर्कोनिकोव्स रूल अप्लाय करेल. मॉर्कोनिकोव्स रूल काय सांगतो, CH3OH हा निगेटिव्ह आहे, हा H+ आहे, हा याला अटॅच करा, हा याला अटॅच करा, असं काही जण करतात. आणि कंपाऊंड काय लिहितात, CH3 पुढे CH इथे अटॅच होणार, OCH3 सिंगल बॉन्ड CH3 असा काही जण प्रोडक्ट लिहितात. आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला हा पण प्रोडक्ट दिलेला असतो. परंतु ॲक्च्युली हा जो प्रोडक्ट आहे तो मेजर नाही आहे, हे लक्षात ठेवा. का मेजर नाही आहे हा प्रोडक्ट, आता तुम्हाला मेकॅनिझममध्ये समजेल. त्यामुळे मेकॅनिझम रिएक्शनचं खूप इम्पॉर्टंट असतं. JEE आणि नीटमधले जर क्वेश्चन सॉल्व करायचे असतील तर मेकॅनिझम तुम्हाला यायला पाहिजे. पहा, आपण ह्या रिएक्शनचं काय पाहूया, मेकॅनिझम पाहूया. पहा, रिएक्शन काय आहे, दिस इज अल्किन. पहा, हा अल्किन CH3 पुढे CH. पहा, हा CH3 पुढे CH डबल बॉन्ड CH2 प्लस हा H+. आपल्याला फर्स्ट ॲसिड काय देतो, H+. अटॅक कोण करणार, हा डबल बॉन्ड अटॅक करणार. मग मला सांगा, हा H+ तुम्ही कशाला अटॅच करणार, ह्या Cला अटॅच करणार का ह्या Cला अटॅच करणार, सांगा पटकन. हा H+ तुम्ही कुठे अटॅच करणार, याला अटॅच करणार का याला अटॅच करणार. अशा कार्बोनेटमला अटॅच करा की त्या कार्बोनेटमला अटॅच केल्यानंतर तुम्हाला मोर स्टेबल कार्बोकॅटायन मिळेल. पहा, CH3 पुढे CH3. पहा, सिंगल बॉन्ड CH2. इथे लक्षात, इथं बॉन्ड तर कोणता राहणार आहे, सिंगल बॉन्ड तर राहणार आहे. मला सांगा फर्स्ट आपण काय करूया. पहा, आता हा H+ कुठे अटॅच करायचा मी तुम्हाला सांगतो, एकदम शॉर्ट ट्रिक.
पहा फक्त इथला काय करा, बॉन्ड रिमूव्ह करा. हे स्ट्रक्चर तयार झालं. पहा याचे पण 10 व्हॅलन्स आहे, याचे पण 10 व्हॅलन्स आहे. याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज द्या, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज द्या. पहा हा कोणता कार्बोकॅटन आहे, 1 डिग्री कार्बोकॅटन आहे. हा कोणता आहे, 2 डिग्री कार्बोकॅटन आहे. मोर स्टेबल कोण झाला, 2 डिग्री कार्बोकॅटन. आणि त्यामुळे हा H प्लस काय करायचा, याला अटॅच करून टाकायचा. म्हणजे H प्लस जर आपण याला अटॅच केला तर इथं काय तयार झालं सांगा मग, CH3 आणि आपल्याला मिळाला मोर स्टेबल कार्बोकॅटन. दिस इज 2 डिग्री कार्बोकॅटन. आलं लक्षात, दिस इज 2 डिग्री कार्बोकॅटन. आता मला सांग 2 डिग्रीपेक्षा मोर स्टेबल कार्बोकॅटन असतो का, असतो. कोणता, 3 डिग्री कार्बोकॅटन. आणि तो इथे तयार होऊ शकतो का, ह्या केसमध्ये. आता हा आहे सध्या 2 डिग्री, पण 2 डिग्रीपेक्षा मोर स्टेबल कोण असतो, 3 डिग्री. मग इथं 3 डिग्रीची पॉसिबिलिटी आहे का, तर आहे याच्यामध्ये. कशी पॉसिबिलिटी आहे, पहा हा जो H आहे तो H मी असा दाखवतोय. पहा पॉझिटिव्हली चार्ज कार्बन टर्मच्या शेजारी कोणता कार्बन टर्म आहे, 3 डिग्री कार्बन टर्म आहे. आणि 3 डिग्री किंवा 4 डिग्री जर कार्बन टर्म असेल तर तिथे रिअरेंजमेंट 100% होतं. म्हणजे पहा हा जो H आहे तो H काय होणार, आता हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन इकडे शिफ्ट होणार. याला आपण काय म्हणतो सांगा, याला आपण म्हणतो 1 to हायड्राइड शिफ्ट. हायड्रोजन शिफ्ट झाला की त्याला काय म्हणायचं, 1 to हायड्राइड शिफ्ट. मग इथं मिथाइल ग्रुप आपण का शिफ्ट केलं नाही, तर इथं आपण मिथाइल ग्रुप का शिफ्ट केलं नाही आहे, कारण प्रायोरिटी ऑर्डरमध्ये प्रायोरिटी फर्स्ट कोण शिफ्ट होतो, H, त्यानंतर PH आणि त्यानंतर काय शिफ्ट होतो, मिथाइल. ही आहे प्रायोरिटी ऑर्डर शिफ्टिंगची. मायग्रेटरी ॲप्टिट्यूड लक्ष ठेवा, जर कोणाचं विसरलं असेल तर लिहून घ्या. फर्स्ट काय होतो, H मायनस शिफ्ट, नंतर PH मायनस आणि नंतर CH3 मायनस शिफ्ट होतो. त्यामुळे आपण CH3च्या आधी आपण काय केलं, H शिफ्ट केलं आहे. मग सांग कोणता कार्बोकॅटन तयार झाला इथे, एकदम सिम्पल आहे. पहा CH3C पुढे CH3. आता इथं पहा CH, ह्या CHला हा H अटॅच झाला आहे. म्हणजे इथे काय तयार झालं, CH2 आणि नंतर इथे CH3. याच्यावर त्याला पॉझिटिव्ह चार्ज. अँड दिस इज कॉल्ड 3 डिग्री कार्बोकॅटन. समजते सर्वांना, 3 डिग्री कार्बोकॅटन तयार झाला. याच्यापेक्षा मोर स्टेबल तयार झाला ना. हां, जर मोर स्टेबल तयार होत असेल तर तो मोर स्टेबल तयार करायचा. त्यानंतर येतो आपला अल्कोहोल. पहा अल्कोहोल कोणता आहे, मिथाइल अल्कोहोल, CH3OH. पहा ऑक्सिनेटमवरती काय आहे, लोन पेअर. पहा यातली एक लोन पेअर काय करेल, ह्या C+वरती अटॅक करेल. म्हणजे ह्या Cमध्ये आणि ह्या Oमध्ये काय तयार होणार, सिंगल बॉन्ड तयार होणार. पहा कंपाऊंड आपल्याला काय मिळेल, CH3C, इथे CH3, हा CH2 CH3 ॲज इट इज इकडे. पहा इथे काय तयार होणार, Cमध्ये आणि Oमध्ये बॉन्ड तयार होणार. ह्या ओला काय काय अटॅच आहे, H आणि CH3 अटॅच आहे. पहा मी इथे अटॅच करतोय CH3 आणि इथे अटॅच करतोय H. ओची व्हॅलन्स किती झाली, 3. आणि त्यामुळे ओवरती चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. आणि फायनल स्टेपमध्ये काय होतं सांगा, फायनल स्टेपमध्ये हा काय होतो, प्रोटॉन लूज होतो. पाठीमागे आपण मेकॅनिझममध्ये पाहिलं होतं, हा काय होतो, H प्लस काय होतो, रिमूव्ह होतो. मग हा जर H रिमूव्ह झाला तर शिल्लक काय राहिलं स्ट्रक्चर, शिल्लक काय राहिलं स्ट्रक्चर सांगा. पहा इथे लिहितो मी ते स्ट्रक्चर. पहा शिल्लक काय राहिलं, CH3 पुढे CH3 पुढे CH2 CH3 आणि इथे काय राहिलं O आणि ह्या ओला CH3, O आणि ह्या ओला CH3. हा तयार झाला तुमचा इथर. हा तयार झाला तुमचा इथर. मला सांग हा इथर आणि हा इथर सेम आहे का, नाही आहे. आणि त्यामुळे हा प्रॉडक्ट तुम्हाला मायनर मिळतो आणि हा प्रॉडक्ट तुम्हाला कसा मिळतो, मेजर. दिस इज मेजर, दिस इज मेजर. मग मला सांगा ह्या रिएक्शनचा मेजर कंपाऊंड कोणता आहे, तर इथे काय येणार सांगा, हा तुमचा मायनर झाला. इथे काय अटॅच होणार, OCH3 आणि इथे काय अटॅच होणार, H2. हा तयार तुमचा झाला मेजर इथर. दिस इज मेजर कंपाऊंड. IUPAC नेम लिहिता येईल का, ह्या कंपाऊंडचं IUPAC नेम लिहिता येईल का तुम्हाला, येस तुम्हाला लिहिता येईल, ते तुम्ही लिहा. समजलं सर्वांना. तर इथे काय झालं होतं, कार्बोकॅटन रिअरेंजमेंट. याचा अर्थ प्रत्येक रिएक्शनमध्ये आपण मार्कोनी-कुप्स रूल नाही यूज करू शकत. नोट करायचं सर्वजण. होमवर्क दिलेला आहे. तर इथे आपण कोणता पॉईंट कंप्लीट केला, तर इथे आपण प्रिपरेशन ऑफ इथर हा पॉईंट आपण कंप्लीट केला. तर याच्यामध्ये आपण टोटल किती मेथड्स पाहिलेले आहेत, तर टोटल आपण 6 मेथड पाहिलेत. आपल्याला स्टेट बोर्डच्या एक्झाममध्ये आणि NCERTमध्ये फक्त आपल्याला 2 मेथड दिलेले आहेत प्रिपरेशन ऑफ इथरच्या. तर आपण 4 मेथड ह्या एक्स्ट्रा पाहिलेल्या आहेत. आलं लक्षात आहे. तर हा होमवर्क नोट करा. आत्ता जे आपण रिएक्शन पाहिली होती ॲडिशन ऑफ अल्कोहोल टू अल्किन, त्याच्यावरचा हा होमवर्क आहे. आपण काय पाहूया नेक्स्ट पॉईंट, फिजिकल प्रॉपर्टीज. नोट करा हे. पहा न्यू पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. इथरच्या फिजिकल प्रॉपर्टीज.
हां, कोणकोणत्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत तर याच्यामध्ये फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे फिजिकल स्टेट. फर्स्ट इज फिजिकल स्टेट. हां, फिजिकल स्टेट तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट लिहायचा आहे. हां, फर्स्ट पॉईंट CH3OCH3 कोणता इथर आहे हा डायमिथाइल इथर अँड C2H5OCH3 हा कोणता आहे इथाइल मिथाइल इथर. डायमिथाइल इथर अँड इथाइल मिथाइल इथर आर गॅसेस. तर हे कोणत्या फॉर्ममध्ये असतात पहिले दोन इथर हे गॅसेसच्या फॉर्ममध्ये असतात. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट लिहायचा आहे ऑल ऑदर इथर्स. हे दोन इथर सोडून राहिलेले सर्व इथर्स हे कसे असतात कलरलेस लिक्विड्स. तर डायमिथाइल इथर आणि इथाइल मिथाइल इथर हे कोणत्या फॉर्ममध्ये असतात गॅसेसच्या फॉर्ममध्ये असतात आणि राहिलेले बाकीचे सर्व इथर हे कसे असतात कलरलेस लिक्विड असतात. त्यानंतर याच्यामध्ये आपण सेकंड पाहूया सोल्युबिलिटी. तर याच्यामध्ये आपण सेकंड पाहूया सोल्युबिलिटी. तर सोल्युबिलिटी काय इथर्स आर मिसिबल स्पॅरिंगली मिसिबल with water H2O but highly soluble in organic solvents. पहा याच्यामध्ये आपण सेंटेन्स काय लिहिले की इथर हे वॉटरमध्ये हायली मिसिबल आहे इथं वर्ड मिसिबल. इथर्स हे वॉटरमध्ये कसे असतात स्पॅरिंगली मिसिबल असतात. मिसिबल म्हणजे ते डिझॉल्व होतात. लिक्विडमध्ये जर डिझॉल्व होत असेल तर त्याला मिसिबल हा वर्ड आपण यूज करतो आणि सॉलिड लिक्विडमध्ये डिझॉल्व होत असेल तर त्याला आपण सोल्युबल हा वर्ड आपण यूज करतोय. इथर्स आर स्पॅरिंगली मिसिबल विथ वॉटर. तर इथर हे वॉटरमध्ये स्पॅरिंगली मिसिबल आहेत परंतु ते ऑर्गॅनिक सॉल्टमध्ये मात्र ते हायली मिसिबल आहेत कंप्लीट मिसिबल होतात. आता इथर हे वॉटरमध्ये मिसिबल का होतात तर त्याचं रिझन आपल्याला पाहायचं आहे. हा झाला आपला फर्स्ट पॉईंट. त्यानंतर सेकंड पॉईंट लिहायचा आहे इथर्स आर मिसिबल विथ वॉटर ड्यू टू फॉर्मेशन ऑफ हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ड्यू टू फॉर्मेशन ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे तुम्ही समजा बेकरमध्ये वॉटर घेतलं आणि त्या वॉटरमध्ये जर तुम्ही इथर ॲड केलं तर ते इथर काय होतं मिसिबल होतं डिझॉल्व होतं. काय डिझॉल्व होतं कारण ह्या वॉटरमध्ये आणि ह्या आपण टाकलेल्या इथरमध्ये काय तयार होतो एक हायड्रोजन बॉन्ड तयार होतो. दोन मॉलिक्युलमध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार झाला इथरमध्ये आणि वॉटरमध्ये आणि त्यामुळे अशा बॉन्डिंगला आपण काय म्हणतो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. वर्ड कोणता आहे ते नीट लक्ष ठेवा विचारते त्याच्यावरती क्वेश्चन. इंटर म्हणजे जेव्हा दोन मॉलिक्युलमध्ये तयार होते त्यावेळेस. आपण काय करूया इथे वॉटरचं स्ट्रक्चर करूया. हा आहे वॉटर मॉलिक्युल HOH. इथे सर्वांच्या लक्षात H वरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह ओवरती निगेटिव्ह H वरती पॉझिटिव्ह दिस इज वॉटर. इथे आपण काढतोय इथर म्हणजे काय सांगा ROR दिस इज कॉल्ड इथर. इथे एक मी इथर काढतोय ROR दिस इज सेकंड इथर ROR. हा ऑक्सिजन कसा आहे निगेटिव्हली चार्ज. इथरचा ऑक्सिजन कसा आहे निगेटिव्हली चार्ज आणि त्यामुळे काय होणार इथरचा निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन आणि वॉटरचा पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन याच्यामध्ये हा काय तयार झाला हायड्रोजन बॉन्ड तयार झाला. इथे काय तयार होईल हायड्रोजन बॉन्ड तयार होईल अँड दिस बॉन्डिंग इज नोन ॲज इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. कोणती बॉन्डिंग ही या फिगरला हवं तर नाव द्या तुम्ही इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग का कारण ही दोन मॉलिक्युलमध्ये तयार झाले वॉटर आणि इथर त्यामुळे आपण याला काय म्हणतोय इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि ही बॉन्डिंग तयार होते इन बिटवीन इथर अँड वॉटर अँड देअरफॉर इथर्स आर मिसिबल इन वॉटर. समजलं सर्वांना हे नोट करा. आपण पुढच्या प्रॉपर्टीज पाहूया. किती फिजिकल प्रॉपर्टीज आपण पाहिल्या दोन फिजिकल प्रॉपर्टीज आपण पाहिल्यात फिजिकल स्टेट अँड सोल्युबिलिटी.
त्यानंतर याच्यामध्ये थर्ड आहे बॉइलिंग पॉईंट. थर्ड फिजिकल प्रॉपर्टी इज बॉइलिंग पॉईंट. याच्यावरती जय मेन्समध्ये क्वेश्चन विचारला आहे बॉइलिंग पॉईंटवरती. बॉइलिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय लिहायचं आहे याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट लिहायचा आहे इथर्स. इथर्स हॅव हायर बॉइलिंग पॉईंट. इथर्स हॅव हायर बॉइलिंग पॉईंट BP. बॉइलिंग पॉईंट इथर्स हॅव हायर बॉइलिंग पॉईंट than the corresponding alkanes. Than the corresponding alkanes. But much lower than corresponding alcohols. आपण फर्स्ट सेंटेन्स केलेलं आहे इथर्स हॅव हायर बॉइलिंग पॉईंट दॅन दी करस्पॉन्डिंग अल्केन्स बट मच लोअर दॅन करस्पॉन्डिंग अल्कोहोल. म्हणजे इथं 3 कंपाऊंड आलेत फर्स्ट आला इथर आपला, सेकंड आला आहे अल्केन आणि थर्ड आहे अल्कोहोल. म्हणजे ह्या तिन्हीमध्ये इथरचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो अल्केनपेक्षा जास्त आहे परंतु अल्कोहोलपेक्षा कमी आहे. मग सांगा ऑर्डर काय असेल. बॉइलिंग पॉईंट ऑर्डर बॉइलिंग पॉईंट ऑर्डर काय येणार. फर्स्ट आपण लिहू इथं इथर. मला सांगा इथरचा बॉइलिंग पॉईंट हा कोणापेक्षा जास्त आहे तर अल्केनपेक्षा जास्त आहे. आलं लक्षात. हे आपलं पहिलं सेंटेन्स. इथर्स हॅव हायर बॉइलिंग पॉईंट दॅन दी करस्पॉन्डिंग अल्केन बट मच लोअर दॅन अल्कोहोल. पण अल्कोहोलपेक्षा कसं आहे कमी आहे. अल्कोहोलपेक्षा कमी आहे याचा अर्थ ह्या तिन्हीमध्ये जर आपण कम्पॅरिझन केली तर अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे इथरपेक्षा आणि इथरचा बॉइलिंग पॉईंट आहे अल्केनपेक्षा जास्त. अल्कोहोलपेक्षा अजून कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे सांगा. तर बॉइलिंग पॉईंट जास्त आहे कार्बॉक्झिलिक ॲसिडचा. कोणाचा जास्त असतो कार्बॉक्झिलिक ॲसिडचा. आलं लक्षात. तर कार्बॉक्झिलिक ॲसिडचा सर्वात जास्त बॉइलिंग पॉईंट आहे अल्कोहोलपेक्षा पण जास्त. येतं सर्वात ही झाली डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट. त्यानंतर याच्यामध्ये एक महत्त्वाचं सेंटेन्स आपल्याला येतं आहे सेकंड पॉईंट काय लिहायचं आहे. इथर्स हॅव सॉरी इथं आपण लिहूया अल्कोहोल्स फर्स्ट लिहूया. अल्कोहोल्स हॅव हायर बॉइलिंग पॉईंट. अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हायर का असतो. अल्कोहोल्स हॅव हायर बॉइलिंग पॉईंट अँड इथर्स हॅव लोअर बॉइलिंग पॉईंट. इथरचा बॉइलिंग पॉईंट कसा असतो लो असतो आणि अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट कसा असतो जास्त असतो. अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त का असतो ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि इथरचा बॉइलिंग पॉईंट कमी असण्याचं कारण काय ॲब्सेन्स ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त आणि इथरचा कमी. त्याचं रिझन काय तर अल्कोहोलमध्ये काय असते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि इथरमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग नसते म्हणून इथरचा बॉइलिंग पॉईंट कमी. ज्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त, ज्याच्यामध्ये नसते त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल C2H6O मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. इथे मी 2 स्ट्रक्चर्स करतोय. फर्स्ट इज अल्कोहोल CH3CH2OH. हा आहे अल्कोहोल मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6O आणि सेकंड आहे CH3OCH3 याचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला तोच आहे. हा काय अल्कोहोल आहे. याचा जर तुम्ही बॉइलिंग पॉईंट लिहिला इथाल अल्कोहोलचा तर याचा बॉइलिंग पॉईंट आहे 351 केल्विन 351 केल्विन आहे आणि डायमिथाइल इथरचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो बॉइलिंग पॉईंट आहे 149 केल्विन 149 केल्विन. इथाल अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट किती 351 आणि डायमिथाइल इथरचा बॉइलिंग पॉईंट किती 149. दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. याचा अर्थ दोघांचाही मॉलिक्युलर मास सेम आहे. मग बॉइलिंग पॉईंटमध्ये डिफरन्स का आला ड्यू टू इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हा कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कोणता इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. अल्कोहोल आपण कसं लिहितो रे जनरली. अल्कोहोल आपण कसं लिहितो
OH असं लिहितो ना अल्कोहोल. पहा सेकंड अल्कोहोल ROH. पहा इथे काय असतो O निगेटिव्ह H पॉझिटिव्ह, O निगेटिव्ह H पॉझिटिव्ह. पहा इथे काय तयार होणार, एका अल्कोहोलचा पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आणि दुसऱ्या अल्कोहोलचा निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन, तर त्याच्यामध्ये काय तयार होतो, हायड्रोजन बॉन्ड तयार होतो. अँड दिस इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हेच आपण पुढं हे कंटिन्यू दाखवू शकतो. याचा अर्थ अल्कोहोलमध्ये काय असते, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता इथर पहा, इथर आपण जनरली कसं लिहितो, ROR असं लिहितो. इथर ROR, दिस इज इथर. पहा इथरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे का, नाही आहे. नो हायड्रोजन बॉन्डिंग, नो हायड्रोजन बॉन्डिंग, नो हायड्रोजन बॉन्डिंग. कोणती, इंटरमॉलिक्युलर. हायड्रोजन बॉन्डिंग होण्यासाठी त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज H+ असायला पाहिजे, पॉझिटिव्हली चार्ज H असायला पाहिजे. तुम्हाला दिसतं का कुठे इथं पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन नाही. हायड्रोजन बॉन्डिंगसाठी तो आवश्यक आहे. इथे आहे ना पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन, आणि त्यामुळे अल्कोहोलमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे म्हणून त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. इथरमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग नाही म्हणून त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी. लक्ष ठेवा, अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त, रिझन इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इथरचा बॉइलिंग पॉईंट कमी, रिझन नो ॲब्सेन्स ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. समजले सर्वांना आहे, हे नोट करा. आपण याच्यावरचे काही क्वेश्चन्स पाहूया, नोट करा. हे पहा, आता आपण कोणती फिजिकल प्रॉपर्टी पाहिली, बॉइलिंग पॉईंट. कोणती फिजिकल प्रॉपर्टी पाहिली, बॉइलिंग पॉईंट. पहा याच्यामध्ये अजून आपण 2 प्रॉपर्टी पाहूया आणि मग आपण काही क्वेश्चन्स पाहूया. 2 क्वेश्चन आपण पाहूया. पहा याच्यामध्ये नेक्स्ट आहे 4 नंबर. 4 नंबर इज डायपोल मोमेंट. 4 नंबर इज डायपोल मोमेंट, डायपोल मोमेंट. पहा डायपोल मोमेंट, तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट लिहितोय. पहा इथरमध्ये कोणता बॉन्ड असतो रे, COC बॉन्ड असतो. इथरमध्ये कोणता बॉन्ड असतो, COC. हा जो कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आहे ना इथरमध्ये, तो कसा आहे, पोलर आहे. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इन इथर, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इन इथर इज पोलर, इज पोलर. हेन्स ethers show net dipole moment, net dipole moment. पहा इथरमध्ये कार्बन ऑक्सिजन बॉन्ड हा कसा आहे, पोलर आहे, आणि त्यामुळे इथर्समध्ये आपल्याला काही ना काही डायपोल मोमेंट पाहायला मिळतो. म्हणजे इथरचा डायपोल मोमेंट हा 0 नाही आहे, हे लक्षात ठेवा. डायपोल मोमेंट शो नेट डायपोल मोमेंट, याचा अर्थ इथरचा डायपोल मोमेंट हा 0 आहे का, तर 0 नाही आहे. काही ना काहीतरी त्याचा डायपोल मोमेंट आपल्याला पाहायला मिळतो. आपण एक एक्झाम्पल पाहूया डायमिथाइल इथरचं. डायमिथाइल इथरचं स्ट्रक्चर काय, CH3OCH3, दिस इज डायमिथाइल इथर. याचं जर तुम्ही डायपोल मोमेंट जर बघितला तर याचा डायपोल मोमेंट आहे 1.30 dB. तर डायमिथाइल इथरचा डायपोल मोमेंट किती आहे, 1.30 dB. समजलं सर नाही. तर हे झाले 4 नंबर डायपोल मोमेंट. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 5 नंबर. 5 नंबर डेन्सिटी. 5 नंबर आहे डेन्सिटी. पहा डेन्सिटी जर तुम्ही बघितले तर आपण डेन्सिटी लिहिताना कोणाशी कंपॅरिझन करतो, वॉटरच्या डेन्सिटीसोबत आपण कंपॅरिझन करतो. वॉटरची डेन्सिटी ही इथरच्या डेन्सिटीपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ सांगा, इथर हे कसे आहेत, लाईटर आहेत का हेवियर आहेत. इथरची डेन्सिटी कमी आहे, याचा अर्थ इथर हे कसे आहेत, इथर्स आर लाईटर दॅन वॉटर. इथर्स आर लाईटर दॅन वॉटर. समजलं. तर इथर हे कसे आहेत, लाईटर दॅन वॉटर. समजलं. आता आपण काय पाहूया, याचे क्वेश्चन्स पाहूया. फर्स्ट आहे, नोट करा. हां झालं सर्वांचंही नोट करून. हां क्वेश्चन्स याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे, राईट दी decreasing order of boiling point of following compounds. पहा याच्यामध्ये काही तुम्हाला मी कंपाऊंड देतो आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट कंपाऊंड आहे C2H5 twice O. सेकंड आहे CH3CH2 twice CH2OH. आणि थर्ड आहे
CH3 CH2 twice CH3. This is first compound, this is second compound and this is third compound. यांचे बॉइलिंग पॉईंट ऑर्डर लिहायचे. कोणते ऑर्डर लिहायचे तुम्हाला? डिक्रीजिंग ऑर्डर लिहायचे. लिहिता येईल? लिहा सर्वांनी. हां, ॲन्सर लिहा सर्वांनी. लिहिली सर्वांनी? काय आलं आन्सर? पहा, हा काय आहे? CH5 ट्वाईस O. म्हणजे हा काय? CH5O CH5 ओला 2 इथाइल ग्रुप पाठायचे. म्हणजे हा काय झाला सांगा? हा झाला इथर. 4 कार्बन असणारा इथर. इथे काय सांगा? CH3 CH2 ट्वाईस CH2OH आहे. म्हणजे हा काय आहे सांगा? अल्कोहोल आहे ना, अल्कोहोल. आणि सांगा हा कोणता आहे? CH3 CH2 ट्वाईस CH3 म्हणजे हा अल्केन आहे, ब्युटेन. इथे लक्षात सर्वांच्या. हा इथर आहे, हा अल्कोहोल आहे आणि हा अल्केन आहे. कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो? अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो ह्या तिन्हीमध्ये. का अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त का? रिझन काय? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ते लक्षात ठेवायचं. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे 2चा बॉइलिंग पॉईंट जास्त. त्यानंतर कोणाला सांगा? इथर आणि अल्केन. याच्यामध्ये कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त? इथरचा बॉइलिंग पॉईंट जास्त. 2 नंतर काय येणार? 1. आणि सर्वात कमी बॉइलिंग पॉईंट कोणाचा असेल? थर्डचा असेल. समजले सर्वांना? आता आपण काय करूया? एक JEE मेन्स 2020मध्ये विचारलेला क्वेश्चन पाहूया. फर्स्ट हे नोट करा. JEE मेन्स 2020मध्ये आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथरवरती क्वेश्चन विचारला होता. असं नाही की फिजिकल प्रॉपर्टीजवरती क्वेश्चन विचारत नाहीत, फिजिकल प्रॉपर्टीजवरती सुद्धा क्वेश्चन विचारतात. हां, क्वेश्चन काय आहे? ह्या वर्षी विचारलेला क्वेश्चन आहे हा. देअर आर 2 कंपाउंड्स A and B of molecular formula C9H18O3. A has higher boiling point than B. What are the possible structures of A and B? Question समजले सर्वांना? There are 2 compounds of A and B of molecular formula C9H18O3. C9H18O3 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे आणि त्याचे 2 पॉसिबल स्ट्रक्चर त्यांनी सांगितलेत A and B. तर A आणि B असे 2 स्ट्रक्चर असतात की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C9H18O3 आहे. आणि त्यांनी काय सांगितले? A हॅज हायर बॉइलिंग पॉईंट दॅन B. Aचा बॉइलिंग पॉईंट B पेक्षा जास्त आहे. काय सांगितले तुम्हाला? Aचा बॉइलिंग पॉईंट हा B पेक्षा जास्त आहे. आणि विचारले पुढे व्हॉट आर दी पॉसिबल स्ट्रक्चर्स ऑफ A अँड B. तर मग A आणि Bचे कोणते स्ट्रक्चर असतील ते तुम्हाला विचारले. एकदा नीट ऑप्शन बघा एकदा ऑप्शन. व्हिडिओ पॉज करा आणि ऑप्शन्स बघा सर्व. बघा ॲन्सर सॉल्व करताय का? एकदम सिम्पल आहे. A हॅज हायर बॉइलिंग पॉईंट दॅन B. बघितले स्ट्रक्चर सर्व ऑप्शन्स एकदा चेक करा. बघा कोणकोणते कंपाऊंड दिसतात तुम्हाला A आणि B. ठीक आहे. पहा आपण हा क्वेश्चन सॉल्व करूया. पहा तुम्ही सगळे ऑप्शन्स आय थिंक बघितले असतील. पहा याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन कोणतं दिलं आहे? पहा A हा कंपाऊंड दिला आहे आणि B हा कंपाऊंड दिला आहे. याचा अर्थ याचा बॉइलिंग पॉईंट याच्यापेक्षा जास्त आहे का? बघा बरं, याचा बॉइलिंग पॉईंट याच्यापेक्षा जास्त आहे का? बघा फर्स्ट ऑप्शनमध्ये Aचा बॉइलिंग पॉईंट Bपेक्षा जास्त आहे का? बघा नाही आहे जास्त. का नाही आहे जास्त? कारण इथे काय पहा COC आहे, बरोबर. COC म्हणजे काय? इथर आहे. इथे काय? COC म्हणजे काय? इथर आहे. हा A मध्ये काय दिलं आहे तुम्हाला? इथर दिला आहे. आणि B मध्ये काय दिलं आहे? CH2OH CH2OH CH2H. म्हणजे B हा काय तुमचा? अल्कोहोल आहे. म्हणजे A हा काय आहे तुमचा? इथर. A काय तुमचा? इथर. आणि B काय आहे? अल्कोहोल. आणि मग मला सांगा कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल? Bचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल ना, कारण अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. हे आत्ताच आपण पाहिलं होतं. अल्कोहोल हॅज हायर बॉइलिंग पॉईंट ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि इथरचा बॉइलिंग पॉईंट कमी असतो कारण त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नसते. मग मला सांगा इथे त्यांनी A आणि B हे स्ट्रक्चर बरोबर दिलेत का? त्यांनी A स्ट्रक्चर हे दिले आणि B स्ट्रक्चर त्यांनी हे दिले. बरोबर आहे का? नाही आहे. पण इथे काय आहे? A ऑप्शनमध्ये काय आहे? Bचा बॉइलिंग पॉईंट A पेक्षा जास्त आहे. समजतं ना सर्वांना? इथे A पेक्षा Bचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे? जास्त आहे. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे का? नाही आहे. पुढे सेकंड ऑप्शन बघा. सेकंड ऑप्शनमध्ये काय दिलं तुम्हाला? A हा काय दिला आहे? CH2OH CH2OH CH2H. म्हणजे A हा तुम्हाला काय दिला आहे? अल्कोहोल दिला आहे. B काय दिलं आहे तुम्हाला?
COC 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 म्हणजे सगळीकडे काय इथं इथरच आहे. म्हणजे बी हा तुम्हाला काय दिला आहे इथर दिला आहे. मग मला सांग कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. एचा बॉइलिंग पॉईंट बीपेक्षा निश्चितच जास्त असेल कारण ए हा अल्कोहोल आहे आणि बी हा काय इथर आहे. म्हणजे आपला कोणता ऑप्शन करेक्ट आहे. सेकंड ऑप्शन इज करेक्ट. सेकंड ऑप्शन इज करेक्ट. इथे पहा तर थर्ड ऑप्शनमध्ये काय दिलं होतं तर हा ए तुमचा इथर दिला होता. पहा ए हा काय आहे इथर. इथं आता आयडेंटिफाय करता इथर COC लिंकेज आहे म्हणजे इथर आणि बी हा कोणता आहे अल्कोहोल आहे. म्हणजे इथं काय सांगा बीचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे इथरपेक्षा. आपल्याला त्यांनी दिलं होतं काय ए हॅज हायर बॉइलिंग पॉईंट दॅन बी असं दिलं होतं. पुढे 4 नंबर बघा. 4 नंबरमध्ये काय ए हा काय इथर आहे COC. इथं लक्षात हा काय आहे इथर आहे ना. COC असलं की इथर आणि इथं काय आहे अल्कोहोल आहे. बी हा काय आहे अल्कोहोल आहे. कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे बीचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. फक्त असा एकच ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये एचा बॉइलिंग पॉईंट हा बीपेक्षा जास्त आहे. दिसायला क्वेश्चन कसा होता डिफिकल्ट वाटत होता. पण जेव्हा आपण क्वेश्चन व्यवस्थित रीड केला आणि जर आपला कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर त्यांनी कितीही मोठं स्ट्रक्चर देऊ द्या कितीही मोठं क्वेश्चन देऊ द्या आपल्याला ते सॉल्व करता येतं. फक्त आपले कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजेत आलेशात आणि क्वेश्चन जो दिला आहे तो व्यवस्थित आपल्याला अंडरस्टँड व्हायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे की 2020मध्ये 2019मध्ये 18मध्ये 17मध्ये 16मध्ये आणि 15मध्ये हे ज्या 5-6 वर्षाचे जे क्वेश्चन्स पेपर आहेत ते क्वेश्चन्स पेपर तुम्ही व्यवस्थित रीड केले पाहिजेत. कारण हे पाठीमागचे ज्या वर्षाचे आहेत ना 2020ला जरा डिफिकल्टी लेवल जास्त होती. पहा 2020मध्ये जे क्वेश्चन्स विचारलेत त्याची डिफिकल्टी लेवल ही जास्त होते ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आलं लक्षात. त्याच्यामुळे डिफिकल्टी लेवल हीच राहणार आहे इथून पुढेही. आणि त्यामुळे तुम्ही 2019 पाठीमागच्या पासावर म्हणजे 2015पासून जे क्वेश्चन्स आलेत ते क्वेश्चन्स तुम्ही नीट रीड करा. कारण याच्यामध्ये थोडीशी डिफिकल्टी लेवल त्यांनी काय केलेलं आहे वाढवलेली आहे. तर ठीक आहे. तर इथे आपण कोणता पॉईंट कंप्लीट केला तर मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर्स. याच्यामध्ये आपण 2 मेथड पाहिल्या AMDM आणि सेकंड पाहिली ॲडिशन ऑफ अल्कोहोल टू अल्केन आणि महत्त्वाचा पॉईंट कोणता पाहिला आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. ठीक आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला केमिकल रिएक्शन्स ऑफ इथर हा पॉईंट आपण पाहूया. थँक्यू.